पुढची बातमी पाहूयात। नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषद निवडणुकीमध्ये एकाच कुटुंबातील तब्बल 6 उमेदवारांचा दारुण पराभव झालाय। घराणेशाहीला थारा न देता मतदारांनी या उमेदवारांना नाकारल्याचं दिसून आलं। लोहा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला इथे विजयी करण्यात आलं, तर इथे भाजपला मोठा धक्का दिल्याचं समजतंय। या निवडणुकीमध्ये भाजपनं नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिलेली होती, मात्र केवळ नगराध्यक्ष पदच नव्हे, नगरसेवक पदाच्या इतर 5 जागांवर देखील सूर्यवंशी यांच्याच कुटुंबातील उमेदवारांना सदस्यांना ही उमेदवारी देण्यात आली आणि त्यानंतर इथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शरद पवार हे निवडून आले। तर गजानन सूर्यवंशी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। त्यांच्या सोबत गोदावरी गजानन सूर्यवंशी त्यांच्या पत्नी या देखील नगरसेवक पदासाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली। त्यानंतर सचिन सूर्यवंशी हे गजानन सूर्यवंशी यांचे भाऊ आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात आली। त्यानंतर सुप्रिया सचिन सूर्यवंशी त्यांच्या भावाची पत्नी आहे, त्यांना देखील उमेदवारी देण्यात आली। पुढे युवराज वाघमारे हे त्यांचे मेहुणे आहेत, त्यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर रीना अमोल वाघमारे म्हणजे त्यांच्या भाच्याची जी पत्नी आहे त्यांना उमेदवारी देण्यात आली। गजानन सूर्यवंशी यांच्या समवेत 5 जणांना त्यांच्या कुटुंबातील ही उमेदवारी देण्यात आलेली होती, पण हे 6ही जण इथे लोहामध्ये पराभूत झालेले आहेत। तर गजानन सूर्यवंशी हे नगराध्यक्ष पदासाठी त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती। त्यानंतर त्यांच्या पत्नी, भाऊ, भाऊजाई या सगळ्यांना उमेदवारी देण्यात आली, पण ते सगळे पराभूत झाले।